Hi you guys, this is Kranti Director Wankhede, aka that happy girl. So आज जो माझा video है, it is all about what kind of eyes you can do with red lips. So the lipstick that I'm wearing today is not exactly a maroon red, but it is kind of orange red. And I always write it in my description, but you all still ask me in the comments. I might as well tell you. It is Lady Danger, and the shade is A51 by MAC. So what kind of eyes you want to wear when you're wearing रेड लिप्स? बरं, रेड लिप्स मुळात कधी करायचे असतात इथूनच प्रश्न आहे. मी आज रेड टॉप घालणार आहे, मग मी रेड लिप्स लावते किंवा रेड लिपस्टिक लावते असं तुम्हाला वाटत असेल तर तसं प्लीज करू नका, बिकॉज दॅट इज नॉट द इन थिंग अँड इट लुक्स बॅड अँड इट लुक्स डायरेक्ट मेरा बाबू छे. वी डोंट वॉन्ट दॅट. ओके, सो त्या झोन मध्ये न जाता just do some nude or subtle lips. But if you're wearing like a ghagra choli, chaniya choli, it's a red sari and the whole bridal look, or if you're going for a wedding, then it makes sense ki traditional ahe and म्हणून मी red ह्याच्यावर red lipstick लावली आहे. But otherwise when you're wearing like a subtle blouse, अशा टाइपचा टॉप किंवा subtle color, especially white, a bright red looks very good. आता red lips वर तुम्ही आईज काय करणार इज द बिगेस्ट क्वेश्चन. अगेन तुम्ही म्हणाल चला लाल लिपस्टिक आणि मस्त काजळ बिजळ भरून डोळे करूया, डायरेक्ट चांदनी बार. तसं काहीच नाही करायचंय. ओके, यू हॅव टू गो विथ सटल आईज वेन यू आर डुईंग रेड लिप्स. सो ह्या व्हिडिओमध्ये आय एम गोइंग टू शो यू I don't know 1 to 3 eye makeup looks जे तुम्ही करू शकता when you're using red lips. So let's begin. The first eye look is like so simple, like it's very simple. So simple नंतर शब्दच नाही मिळाले, त्यामुळे it's so simple like it's very simple. Anyway, so हा मी माझा हायलायटर पॅलेट घेतलाय. If you're wearing red lips, just see to it that just तुमच्या eyelids वर wear some very subtle and mild as a highlighter. Now, if you're going in the cold family, like if you're wearing a white, then any kind of highlighter will do. But just in case if you're wearing in shades of brown or something, मग gold family मध्ये जा. And if you're wearing a blue or something, then you go in the pink or this kind of a silverish family. So today I am going to go in the, I don't know, I like the center wala gold highlight, so I'm going to go for that. सो आणि हे खूप डे टू डे लुकचे आहेत. सो तुम्ही म्हणाल की हा खूपच साधा वाटतोय, तर हे डे टू डे लुकसाठी साधे ठीक आहेत. आणि विदिन 2 minutes युअर आईज आर गोना स्टँड आउट. प्रॉब्ली नॉट इन दिस व्हिडिओ, बट वेन यू डू इट इन युअर रिअल लाईफ इट्स गोइंग टू स्टँड आउट. बरं, आय हॅड पुट अ स्टोरी वेअर डॅडी आय ट्राईड केक आणि तो जवळपास C8 टायर सारखा झाला होता टेक्स्चरला. टेस्टचं आपण सोडून देऊया ना, कशाला उगाच टेस्ट वगैरे, ती तर सॉरीच होती. बट टेक्स्चर वॉज C8 टायर. आय मीन आय डोंट नो हाऊ आय अचीव्ड इट, दैट डिड. सो मी म्हटलं नाही यार, ऐसे कैसे हो सकता है, मी परत बनवणार केक. सो आय ट्राईड इट अगेन. यू कॅन गेस टेक्स्चर काय झालं असेल. म्हणजे अनबिलिव्हेबल टेक्स्चर्स आय एम प्रोड्युसिंग नावडेज. C8 टायर नंतर ह्या वेळेसचा जो माझा केक होता त्याचं टेक्स्चर चादरीसारखं होतं. चादर, कपडा. म्हणजे आधी थोडा जाडा होता ना, आणि मग तो दाबलाही जाईना असा कडक. बट दिस टाइम व्हॉट आय डिड वॉज थोडं म्हटलं जास्त एग घालून मस्त जास्त वेळ बीट करूया. आणि त्याच्यानंतर जो केक आला त्याच्या अशा पापुद्रा निघायला लागलेला. and हर लेयर जो था ना उसका, इट वॉज लाइक चद्दर, कपड़ा. फाड़ने की कोशिश करो, नहीं फटेगा भाई. सो दैट वॉज माई सेकेंड अटेम्प्ट विथ केक एंड आई एम डन. मतलब माई हस्बैंड हैज लाइक बेबी जस्ट गिव इट अप, मंगा लेंगे ना बेटा बाहर से, कोई इश्यू नहीं है. नो नो प्लीज डोंट. ऐसे ही इज गिवन अप. Important thing is with kids na,
असे असे तुमच्या फोनमधले फंक्शन्स असतात जे तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत. किड्स आर केपेबल की ते तुम्हाला शोधून देतात आउट ऑफ नोवेअर. दे टेक युअर फोन. They're not even 1.5 years old. They take my phone. आणि त्या दिवशी मला सिरी विचारत होती. सिरी म्हणजे आयफोन इफ यू यूज. व्हॉट्स युअर मेडिकल कोड? व्हॉट्स युअर मेडिकल कोड? मेडिकल कोड म्हणजे आय डोंट इवन नो. आय डोंट नो वेअर टू पुट मेडिकल कोड इन माय फोन. आणि तो मी त्याच्यानंतर 1 तास शोधत होते की हा कुठला फंक्शन. त्याच्यानंतर गुगलवर गेले, हाऊ टू सेट अप मेडिकल कोड ऑन आयफोन वगैरे. आय कुडंट फाइंड. पण माय किड्स विथ देअर टीनी टायनी फिंगर्स दे फिगर्ड आउट मेडिकल कोड. आई येतंय का तुला? आई क्लूलेस. वी वुड पुट अ लिटल बिट ऑफ मस्कारा. पण मस्कारा सुकलाय ना क्वारंटीनमुळे, वापरलाच जात नाही ना. इट्स ड्रायड अप. Now this is what I would do on a regular day. The same highlighter, I'll just run. Sometimes I just don't use a blush also. हा same highlighter मी थोडासा माझ्या cheeksच्या high point ला लावते. That's it. This looks very nice, very girly, very fancy at the same time and very subtle. So हा माझा पहिला लुक आहे. Then you'll say I want to look a little dressy. तर हे खूपच सिंपल आहे. So what you can do is with red lips, the best thing that you can do, very retro, is a winged eyeliner, and you can never go wrong with that. So it is less also, but at the same time it'll make you look classic. Let's do a winged eyeliner, which is the second look. So I'm starting with my winged eyeliner. The eyeliner that I'm using is Inglot gel eyeliner. It is little tedious because it's little dried up. Normally मला color bar से liquid matte eyeliner आवडतं, but I can't find it. I don't know where it is, so I'm using this right now. So yeah, these are the winged eyeliner. I'll just do some finishing to it. But I'm trying to like badly avoid my fingers कारण की ह्याला acrylic nails लावलेले मी. And there is this one nail ज्याच्यावरचं ते थोडंसं acrylic राहिलंय. And it is, I don't know, तुम्ही अशा लोकांना भेटलात की नाही, but there are these people ज्यांची जनरली नावं असतात पंकज और संतोष. आणि माहिती ते नॉर्मल ठेवतात सगळी नखं आणि मग एक शेवटचं नख खूप वाढवतात आणि त्याला रेड असं एक नेल पॉलिश लावतात. सो संतोष, पंकज, रवी अशी त्यांची नावं असतात. आणि व्हेन आय वॉज अ चाइल्ड, आय डोंट नो 80s में होता था, आय डोंट नो नाव आता अशी लोक फॅशन ठेवतात की नाही, पण त्या काळात असं खूप असे. आणि आमच्या घरी अनेकदा असे कोण कोण दादा काका लोक यायचे मी खूप लहान असताना आणि त्यांचं एखादं असं एक नख वाढलेलं असायचं. सो आय एम राईट नाव वन ऑफ दो, संतोष, रवी, सुभाष ह्या लेवलला. सो दिस इज अ लिल डाना बट स्टील इट इज लुकिंग व्हेरी नाईस. आता जर तुम्ही मला म्हणालात की यू वॉन्ट टू लुक little dressed up, like you're wearing a good salwar kameez and you want to wear a small bindi, this look will also do, but थोडंसं त्याला एनहान्स करायचं असेल to just draw a kajal line right below your eyes and you will get that look. So let's do that. That's look number 3. So I've taken this Pro Arts kajal pencil and I'm just going to run it below my eyes. No, what's with my babies not liking mangoes? I mean, what's with that? मी ह्याची पण एक स्टोरी करून टाकलेली इन्स्टाला. I don't know if you saw it, but my babies, they don't like mangoes. म्हणजे there is one thing where you do mango कोण भरवायला लागलं असंही तुम्ही करू शकता. But you know what my babies do?
they look at the mango. म्हणजे what? They mangoes. Those are my babies. But throughout the video, please do not look at my upper lip. Because मी borderline पुरुष झालेली आहे. That's about it. हे मॅक्झिमम तुम्ही एवढं करू शकता. असं म्हणजे असं ऍटलीस्ट मी करते. आय डोंट नो तुमचे पर्सनल चॉईसेस काय आहेत लाईफमध्ये, or how loud or what the occasion is. But this is it. So now quickly I'll do a little blush and we're done. That's about it. So the blush that I've used today is PAC blush and the number is 5. Okay, so that's about it. Let's do the beauty shots.